अचलपूर तालुक्यात शिवसेनेचे पदाधिकारी सुहास कोंडे यांच्या पत्नी आणि उपजिल्हाप्रमुख भावना कोंडे यांनी कांडली ग्रामपंचायतमध्ये सरस तिसऱ्यांदा विजय मिळवून हॅट्रिक विजय साध्य केला आहे। लागोपाठ तिसऱ्यांदा त्यांनी कांडली ग्रामपंचायतमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवला आहे। त्यांच्या विजयाचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे। कांडली ग्रामपंचायतमधील वार्ड क्रमांक 1 मध्ये भावना कोंडे निवडणूक लढवित होत्या। त्यावेळेस त्यांना पराभूत करण्यासाठी खूप प्रयत्न केले गेले, तरी सुद्धा त्यांनी आपल्या तिसऱ्यांदा विजय निश्चित केला। या निवडणुकीत एकूण 1314 मतदारांनी मतदान केले होते। त्यामध्ये भावना सुहास कोंडे यांनी 615 मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी पूनम विकास जुनगरे यांना 506 मतांवर समाधान मानावे लागले। एकदा पुन्हा विदर्भ न्यूजमधून आपलं सर्वांचं मी स्वागत करतो। अचलपूर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या ज्या निवडणुका 16 तारखेला झालेल्या होत्या, आज 18 जानेवारीला सकाळपासून कल्याण मंडपम येथे मतमोजणीला सुरुवात झाली होती। आणि या मतमोजणीत कांडली ग्रामपंचायत मधून निवडून आलेल्या शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुख म्हणून कार्यरत कांडली ग्रामपंचायतच्या मागील 2 टर्म पासून सदस्य राहिलेल्या आमच्या ताई भावना सुभाष कोंडे आमच्या सोबत आहेत। आज आपण यांच्याशी जाणून घेऊ की या निवडणुकीत त्यांच्या मागे जे एवढ्या मताधिक्यांनी लोकांनी त्यांना मतदान केलेलं आहे, तर ते कशासाठी आणि कशी त्यांची या निवडणुकीत रणनीती राहिलेली आहे म्हणून जाणून घेऊ। नमस्कार, मी सौ भावना सुहास कोंडे, कांडली ग्रामपंचायत वार्ड क्रमांक 1 मधून निवडून आलेले उमेदवार। माझी जी उमेदवारी आहे, लोकांनी माझे याच्या आधी जे कामं झाले आहेत त्यावर मला निवडून दिले आहे। आणि भरपूर काही मला विरोध असताना तरी मला लोकांनी भरपूर काही असं सहकार्य केलं, त्याबद्दल मी त्यांचे खूप आभारी आहे। आणि जे माझे खासदार आमदार निधीतून जे कामे झाले आहे, ते अर्धवट कामे राहिली आहे, ते मी पूर्ण करेन अशी मी सर्वांना सांगू इच्छिते। भविष्यात आपल्या या वार्डात वार्ड क्रमांक 1 आहे हा कांडलीचा, एक वार्डामध्ये मागील 2 टर्म पासून कंटिन्यू भावनाताई हे जिंकून येत आहे। लोकांचा त्यांच्यावर अतोनात विश्वास असल्यामुळे त्यांनी यावेळेसही भावनाताईंना अजून एकदा संधी दिलेली आहे। आणि आता आपण भावनाताईंशी विचारूया की आता भविष्यात ते आपल्या वार्डात काय काय कामं करतील। जे माझ्या अर्धवट कामं राहिले आहे, जे खासदार आमदार निधीतून जे कामं टाकले होते मी, आणि महिलांच्या सगळ्याच काही अशा समस्या असते की ताई माझे बचत गटाचे कामं आहे, बाकी काही असे भरपूर कामं राहिलेले आहे, त्यांना मी त्यांना सोबत घेऊन आणि सर्वांना सोबत घेऊन मी महिलांचे किंवा ज्यांनी मला आता भरगच्च मतांनी वोटिंगला निवडून दिलं आणि जे माझ्यासोबत होते जे नव्हते त्यांचे पण मी कामं करू इच्छिते। आणि पुढच्या वाटचालीसाठी सर्वांचे मी सहकार्य घेईन आणि मी सर्वांचे आभार मानते। ताई, आमच्या माहितीनुसार या निवडणुकीत तुम्हाला हरवण्यासाठी खूप प्रयत्न झालेले आहेत, असं काही तुम्हाला वाटते का की असे काही प्रयत्न झालेले आहेत म्हणून? असे प्रयत्न मला झालेले आहे माझ्यासाठी, हे मला माहितीच आहे। आणि विरोधकांचे खूप काही असे विचार होते की जुने उमेदवार नको आम्हाला, पण लोकांचा आमच्यावर एवढा भरोसा होता की नाही हे जुने उमेदवार आहे, हे कुठेतरी येतात, आम्हाला भेटतात, आमचे कुठेतरी कार्य पार पाडतात किंवा आमच्यासोबत कंटिन्यू सहवासात राहतात, त्याच्यामुळे लोकांनी परत आम्हाला तिसरा चान्स दिला। मी त्यांचे आभारी आहे। खूप काही या निवडणुकीत भावनाताईंना हरवण्याकरिता प्रयत्न झालेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। आणि या प्रयत्नात काही त्यांना यश आलेलं नाही आहे, कारण की भावनाताईंचे जे मागील 2 टर्मचे काम आहेत, एक तर त्या शिवसेना पक्षाच्या उपजिल्हा प्रमुख आहेत, तसंच काम जे केलं जातं त्याच्या अनुषंगानं आजकाल लोक मतदानाचा आपला हक्क बजावतात। या वार्डात पूर्ण सुशिक्षित लोक आहेत, यांनी मागील 2 टर्मचं जे ताईंचं काम होतं ते बघून सर्व जे यांच्या विरोधात जे उभे होते त्यांना फेटाळून ताईंना
पुन्हा तिसऱ्यांदा निवडून आणलेलं आहे। आम्ही विदर्भ न्यूज तर्फे सुद्धा ताईंना शतशः खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा देतो। जयकुमार घियासह पंकज साबू, विदर्भ न्यूज, परतवाडा।